महाराज, हा घाव शंभूराजांच्या वर्मी बसेल. आम्ही विनंती करतो की आमचा निर्णय पक्का आहे. महाराज यांनी निर्णय बदलावा. निर्णय बदलणार नाही. हा निर्णय आम्ही स्वराज्याच्या हितासाठी, आपल्या कुटुंबाच्या हितासाठी आणि स्वतः शंभूराजांच्या हितासाठी घेतलाय. त्यांनी मागे राहणं हेच योग्य आहे. हे असलं हे उद्या फौजा निघणार. आम्ही शंभूराजांना घोड्यावर स्वार होऊन सैन्याच्या आघाडीवर चालताना बघणार. ते राहिलं बाजूलाच, आणि तुम्ही असा निर्णय घेताय. द्यावा लागला. आणि राणीसाहेब, तुम्हाला काय वाटतंय? आम्ही फार आनंदात घेतलाय हा निर्णय. काळजावर दगड ठेवून घेतलाय. महाराज, आम्हाला तुमचं राजकारण काही कळत नाही, पण प्रत्येक वेळी शंभूराजांच्या आशा आकांक्षा पणाला लागतात एवढं मात्र खरं. किती मोठी तयारी केली आहे त्यांनी. किती खुश आहेत ते. सगळ्यांना सूचना देत आहेत ते. आणि त्यांना जर समजलं की त्यांचं मोहिमेवर जाणं रद्द झालंय तर काय वाटेल त्यांना? ते कसं स्वीकारतील महाराज? राणीसाहेब, समजावून सांगितलं तर ऐकतील. प्रत्येक वेळा त्यांनीच समजून घ्यायचं. काल परवा वाटणीचा एवढा गदारोळ झाला. सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं, पण समजूतदारपणा कोणी दाखवला? शंभूराजांनीच. आणि आताही त्यांनीच समजूतदारपणा दाखवायचा. ज्या अर्थी आम्ही हा निर्णय अचानक बदललाय, त्या अर्थी यात काहीतरी नेक आहे. न कळत्या वयात मिर्झा राजेंपासून पार आग्र्यात औरंगजेबासमोर त्यांना उभं केलं. आणि आता मोहिमेवर जायचं वय आहे, तलवार गाजवायचं वय आहे, आणि त्यांना घेऊन जायचं नाही. आणि साहेब, काय नियती आहे शंभूराजांवर तिची अशी अवकृपा का असते? आई भवानीलाच ठाऊक. अवकृपा वगैरे काहीही नाही. तुम्ही उगीच काहीतरी ग्रह करून घेऊ नका. आणि साहेब, फक्त आमचं एवढं काम करा. ही गोष्ट तुम्ही त्यांना शांतपणे जाऊन सांगा. क्षमा असावी महाराज, पण लेकराच्या स्वप्नाचा असा चक्काचूर करणारा निर्णय आम्ही तरी नाही सांगू शकत त्यांना. आपला निर्णय आहे, आपणच सांगावा. आम्हाला तो सांगता येणार नाहीये. का? समजून घ्या राणीसाहेब. आम्ही सांगितलं तर ते त्याचा वेगळा अर्थ काढतील. विपर्यास होईल आमच्या म्हणण्याचा. आम्हालाही जमणार नाही. येतो आम्ही. युवराजनी, आज रायगडावरचा शेवटचा दिवस. कारण फुलस्वारांचं पथक अगोदरच रवाना झालं. कदाचित उद्या आम्ही रायगड सोडणार. येसू, आग्र्याला जाताना ज्या सज्जात उभं राहून आम्हाला निरोप दिला होता, तिथंच उभं राहून निरोप द्यावा. द्याल? मनाची तयारी झाली? मनाची तयारी झाली आणि म्यानाचीही झाली. युवराजनी, बघा, वा, सुंदर. आवडली? युवराज, आमच्या सवतीचं घर आम्ही स्वतः बनवलंय. युवराजनी, तुम्ही अशी भेट द्याल असं वाटलं नव्हतं आम्हाला. गनिमांना धास्ती बसवणारी, शत्रूचं रक्त पाहणारी तलवार तुमच्या हाती आहे. ती नीटपणे राहावी, सुरक्षित राहावी. तिला कोणत्याही कारस्थानाचा वारा लागू नये म्हणून हे म्यान. युवराजनी, युवराज, हे म्यान तुमच्या तलवारीचं रक्षण करेल. तिला आबदारपणा, उबदारपणा देईल. कस्तुरीचा सुगंध म्यानाला. आम्ही म्यानात कस्तुरी ठेवलीये. छान. युवराज, कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे तुमच्या पराक्रमाचा दरवळही सर्व दक्षिणेत भरून जावा म्हणून हे म्यान धारधार तलवारीच्या पात्यास हे लपेटून घेईल. भेट अगदी नामी दिलीत तुम्ही आम्हाला. तलवारीसाठी म्यान म्हणजे योद्ध्यासाठी संयम. हे म्यान आमच्यासाठी संयमाची खूण असेल. रणांगणावर आम्ही संयम ठेवू. अविवेकीपणा करणार नाही. मर्यादा पाळू.
पण या म्यानाकडे बघत बघत. युवराजनी तुम्हाला काय भेट द्यावी आम्ही? आम्हाला युवराज, आम्हाला काहीच नको. हे म्यान तुम्हाला आवडलं, यातच सगळं आलं. आम्ही तुमच्या या म्यानाची काळजी घेऊ. हे म्यान आमच्या तलवारीची काळजी घे. आणि आमची तलवार स्वराज्य हिताची. युवराज, येसो, आम्ही तुम्हाला वरचेवर खबर पाठवत राहू. आता आम्हाला दक्षिणेशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. सर्व पठाणांचा आम्ही बिमोड करू. त्या हुसेन मियानाला नामशेष करू आणि कुतुबशहाला आपलंसं करू. युवराज, आपण रायगडावर आहात की दक्षिणेत पोहोचला? पोहोचलो दक्षिणेत मनानं. सबंध दक्षिण आम्ही पंखाखाली घेतली आहे. गनिमांची मस्तक धडा वेगळी केली आहे आणि त्यांच्या रक्तानं माखलेलं तलवारीचं हे पातं आम्ही कावेरीच्या निळाशार पाण्यात धुत आहोत. आणि धुवून लखलखीत झालेलं तलवारीचं हे रुंद पातं तुम्ही दिलेल्या या म्यानात आम्ही अबदारपणे ठेवत आहोत. महाराज, मोहिमेच्या दरम्यान 1.5-2 वर्ष आपण गडावर नसणार. त्या काळात बाळराजेंच्या तालीम आणि तलवारबाजीच्या शिक्षणासाठी आम्ही एक वस्ताद नियुक्त करत आहोत. आपण त्यांना भेटलात तर? पत्र पाठवा त्यांना तसं. पत्र? महाराज, आपलं चित्त स्थिर दिसत नाहीये. नाही, तसं काही नाही. महाराज, एवढी वर्ष झाली आपल्या नजरेतून, आपल्या हालचालींवरून काही गोष्टी आम्हाला कळतात. मोहिमेच्या बाबतीत काही? छे छे, तसं काहीच नाही. मग काही विपरीत घडलंय का? नाही. आम्हाला सांगण्यासारखं नाहीये का? हा, मला एका गोष्टीचा सल्ला द्याल? जरूर, आमच्या कुवतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करू. एखाद्या व्यक्तीला अप्रिय गोष्ट सांगायची असेल आणि ती सांगताना त्याला इजाही होऊन द्यायची नसेल तर काय करावं? कोणी सांगावी ती गोष्ट? त्यांच्या अत्यंत प्रिय व्यक्तीने ती गोष्ट सांगावी. काय झालंय? आम्हाला सांगावं. राणीसाहेब, आम्ही तुम्हाला सगळं सविस्तर सांगू. फक्त आता आमचं एक काम करा. सुनबाईंना म्हणावं मी तातडीनं बोलावलं. आम्ही याद केलीये म्हणावं. जशी आज्ञा. नवऱ्यासाठी एवढी उलघाल पाहिली पहिल्यांदाच आम्ही. बत्ताशीबाई, दक्षिणेला चाललेत ना? खूप लांबचा पल्ला आहे. हो का? बरं बरं बरं. आमचंही लग्न झालंय म्हटलं, आमचंही माणूस निघालंय मोहिमेवर, तरी सुद्धा 2 दिवस आम्ही बोललो नाही. अबोलाच धरला. 10 तोळ्याची वज्रटी कबूल करून घेतली, तेव्हाच कमरेला शेला बांधायला दिला. वहिनीसा, बसा ना 1-2 घटका, बोला आमच्याशी. नाही बत्ताशीबाई, आज आम्हाला बोलायला अजिबात सवड नाही. अहो, बरं एवढं तरी सांगा की तुम्ही काय मागितलं. हे बघा, खोटं बोलायचं नाही हा आमच्याशी. रुसलात की नाही? काय मागितलं? मागितलं तर अख्खी दक्षिण मागितली त्यांच्याकडे. दक्षिण जिंकूनच या असं बजावलंय त्यांना.
ते तर होणारच. आमच्या दादासाहेबांची समशेर चालल्यावर विजय तर होणारच. पण आणखी काय मागितलं? अहो, आमच्याकडे तर सगळंच आहे. तुमच्या दादासाहेबांचं जे स्वप्न आहे तेच आमचं स्वप्न. आपल्या आबासाहेबांनी स्वराज्य उभं केलं, पण त्याचा विस्तार आता युवराज करते. इतकी वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न आता सत्यात उतरू घातलंय. मग त्याला मोडता घालणारे आम्ही कोण? मोडता आम्ही घालणार नाही आणि दुसरा कोणी घातला तर त्यालाही घालू देणार नाही. खरं सांगू, जाताना युवराजांनी बिनधोक जावं आणि येताना आनंदात यावं म्हणून कधी नव्हे तो आम्ही आई भवानीला नवसही केलाय. नवस कोणता? युवराज दक्षिण जिंकून आल्यावर आम्ही 18 थरांची दीपमाळ बांधू असा नवस केलाय आई भवानीला. साजरे झाले. पण वहिनीसा, दिवे किती असणार? हो, जेवढे असतील तेवढे असतील, पण लख्ख प्रकाश पडला पाहिजे युवराजांच्या कीर्तीचा आणि पराक्रमाचा. खरंच हो, आमच्या दादासाहेबांचा पराक्रम बघणाऱ्यांचे डोळे दिपावेत. वहिनीसा, शोभता खरे आमच्या दादासाहेबांच्या अर्धांगिनी. युवराजनी महाराजांचं बोलावणं आलंय. आलोच आम्ही. मालुसरांच्या उमरठवरून बेलाकडे चढणारं पथक आलंय का बघून घ्या. जे युवराज, पथक पोचले आणि 4 घोरपड्या बी घेतल्यात. आम्हाला किमान 2000 मशालधारी पाहिजे. त्यांचे टेंबे, त्यातले पलिते, तेलाच्या बुदल्या सगळं पोच झालंय का बघा. सगळं पोच झालं युवराज. आणि 3-4 विस्तव धरून ठेवणारी कुशल माणसं सुद्धा पाहिजे. आलीत. करंजेल तेलाच्या पखाली बैलांवर लादून तयार ठेवा आणि सगळी यादी कारभारांकडे द्या. या गोष्टी वाटताना साध्या वाटतात, पण नसल्या तर ऐनवेळी अडचण निर्माण होते. हा शंभूराज, वा, अहो केवढा उत्साह, केवढी तयारी, केवढी तडफ, बघून ऐकून समाधान वाटतंय बघा. मामासाहेब, अहो आम्ही बी युद्ध केली हो, पण असली तयारी नाही. आम्ही म्हणजे उठणार, निघणार, गावल त्याला झोडपणार. पण अशा पद्धतीनं नियोजन केलं तर दिल्लीला या संटवाचा या खिन नाही लागायची. मामासाहेब, यापुढे अशाच पद्धतीने युद्ध करायचं. शंभूबा, अहो तुमचा हा एक उत्साह बघून माझ्या तर अंगात रण हलकीच वाजायला लागली. अहो तरुण पोराचं रक्त असल्यासारखं माझ्या चेव संचारलाय. संचारणारच. आणि तसंही मामासाहेब, तुमचं कुठं वय झालंय? अंगाश करा आमची टिंगल. तर यात टिंगल काय केली मामासाहेब? तुम्हीच सांगा. आता तलवार घेतल्यानंतर 25शीतल्या पोराला बी लाजवता का नाही? हा? 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 हे मात्र खरं. हातात तलवार आली का आमच्या वयाची आणि हंबीर मामाची चुकामुकच होती. माहिती आहे आम्हाला. आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लई लढाया लढायच्यात. अजून शत्रूवर विजेसारखी तुटून पडणारी तुमची तलवार आम्हाला बघायची, अनुभवायची. युवराज, ज्यांच्या भीम पराक्रमानं शत्रूच्या उरात धडकी भरते आणि पळता भुई थोडी होते, त्या हंबीरराव मोहित्यांना रणांगणावर तळपताना बघायचंय आम्हाला. शंभू बाळा, काल परवापर्यंत हंबीर मामा म्हणून पोटाशी बिलगणार लेकरू आज आम्हासे मोहिमेसाठी चेतवताना बघून समाधान वाटतं. या बघ, अवघ्या देही शांत केली पांडुरंगा. मामासाहेब, आता फक्त दक्षिणेची मोहीम, तुमच्या नावाचा वाजणारा डंका ऐकायचा आहे आणि तुमच्या कर्तृत्वानं उमटणारा ठसा बघायचाय. बस, महाराजांनी म्हणावं, द्या लवकर आदेश. तुम्हाला काही सांगायचंय? आबासाहेब, तुम्हाला जे सांगायचं आहे
त्याची आम्ही आधीच तयारी केली. तुम्हाला हेच सांगायचं आहे ना? आता सुनबाई म्हणून नाही तर कुलमुखत्यार म्हणून वागावे. पण आबासाहेब, तुम्ही दोघेही गडावर नसताना आम्ही स्वराज्याची कुलमुखत्यार म्हणूनच वावरणार आहोत. शाबास. आणि तसंच वावरलं पाहिजे. परंतु आबासाहेब, आता पण परंतु याची बिलकुल काळजी करू नये. आपल्या मनात हेच आहे ना, तुम्ही दोघेही 1.5-2 वर्षासाठी स्वराज्याच्या बाहेर असणार. मग आम्ही गांगरून तर जाणार नाही ना? पण खरंच आबासाहेब, तसं काहीही होणार नाही. सुनबाई, ती खात्री आम्हाला आहेच. स्वराज्यातील खबरा रोजच्या रोज पाठवण्याची आम्ही व्यवस्था करू. काही महत्वाच्या खबरा, काही महत्वाचे निर्णय असतील तर त्यांचाही निपटारा करू. काही कठीण गोष्टी असतील तर त्यांचा खलिता पाठवून वास्तपुस्त करू. आबासाहेब, तुम्हाला विचारून मगच त्यांची सोडवणूक करू. आणि तसंही निराजी पंत आहेतच गडावर. त्यांच्याशी मसलत करावी. जरूर. आपण पिता पुत्र जेव्हा उत्तरेत गेला होता तेव्हा आऊसाहेबांनी अत्यंत काटेकोरपणे स्वराज्य सांभाळलं होतं. आम्ही त्यांच्याजवळ अगदी सावलीसारख्या होतो. तीच याद ठेवून आम्ही चालण्याचा प्रयत्न करू. आबासाहेबांनी खात्री बाळगावी आणि निर्धास्त राहावे. तुमच्याविषयी आम्हाला अजिबात शंका नाही. आज पहिल्यांदा आमचं कसं पणाला लागणार आहे. आमचंही आणि युवराजांचंही. खरं सांगू आबासाहेब, तुमच्या डोळ्यात भरण्यासाठी युवराजांनी खूप तयारी केली. पूर्वी 2 घटिका तलवार खेळायचे तरी दमायचे, पण आता 4 घटिका तलवार खेळतात तरीही दमत नाहीत, तरीही थकत नाहीत. आणखी दम भरण्यासाठी काय केले ठाऊक आहे? भल्या पहाटे उठतात, लिंगाणा गाठतात, 2-3 वेळा तो सलग चढतात उतरतात. खूप मेहनती आहेत, चिवटही आहेत. आम्हाला काय म्हणाले ठाऊक आहे? आम्हाला म्हणाले, युवराजनी, आम्ही शरीराने जरी रायगडावर असलो तरी मनाने मात्र केव्हाच दक्षिणेत पोचलो आहोत. तुम्ही दोघेही आमची गुणी लेकरं आहात. तुमची धावपळ दगदग आम्ही पाहतो आणि तुमचं आमच्यावर खूप प्रेम आहे हे देखील जाणून आहोत आम्ही. आबासाहेबांचं संकल्पित हेच आम्हा दोघांचं ध्येय. म्हणूनच आम्ही आज तुम्हाला इथे बोलावलंय. जी आबासाहेब. तुमच्यावर एक अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपवणार आहोत आम्ही आणि ती तुम्हालाच पार पाडायची आहे. जरूर आबासाहेब. जबाबदारी कठीण आहे, हरकत नाही. कुशलतेनं पार पाडावी. कोणती जबाबदारी? सुनबाई, यात तुम्हाला स्वराज्य, तुमचे आबासाहेब आणि शंभूराजे या सगळ्यांना जपावं लागणार आहे. साहेब, होय. ही जबाबदारी पार पाडताना तुम्ही स्वतः सावध असणं हे तितकंच गरजेचं आहे, कारण ही बाब अतिशय नाजूक आहे. पुढे जाऊन गैरसमजही होऊ शकतो. तो होऊ द्यायचा नाही. वेलीवरून फूल वेचताना देठाला अपाय होऊ नये म्हणून आपण जशी काळजी घेतो, तेव्हा बाळाच्या डोळ्यात काजळ घालताना आईचं ज्या सफाईनं बोट त्याच्या डोळ्यावरून फिरतं, त्या सफाईनं तुम्हाला ही जबाबदारी पार पाडायची. आलं आमच्या लक्षात. जोखीम आहे, पण तरीही ती जबाबदारी आम्ही आपल्यासाठी पार पाडूच. सुनबाई, जीभ रेटत नाही, शब्द फुटत नाहीत, तरीही सांगतो. सांगा. सुनबाई, शंभूराजांना दक्षिण मोहिमेवर येता येणार नाही.
आप्पासाहेब त्यांना रायगडावरच थांबावं लागेल आणि ही गोष्ट त्यांना तुम्ही सांगायची. सांगू शकाल सुनबाई? आप्पासाहेब खरं सांगताय तुम्ही? युवराजांना दक्षिण मोहिमेवर जाता येणार नाही.